एटापल्ली शहरातील प्रमुख रस्ते सध्या मोकाट पाळीव जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचं चित्र दिसत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। रस्त्यांवर मुक्तपणे वावरणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना सतत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। वाहतुकीत अडथळे निर्माण होण्यासोबतच अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। शहरातील विविध चौक, बाजारपेठ आणि मुख्य मार्गांवर दिवसभर जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे। या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणा प्रभावी उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरत मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे। जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करून शहरातील रस्ते सुरक्षित करावेत, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे। आज नगरपंचायत हद्दीमध्ये जे महत्त्वाचा मेन रोड आहे आपला एटापल्लीच्या, त्या ठिकाणी मोकाट जनावरे, गाय बैले एकदम बेवारसपणे वावरत आहे। परंतु या ठिकाणी नगरपंचायतच्या दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे। माझी विनंती आहे नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या मोकाट जनावरांना त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी व्यवस्था करा, जेणेकरून कोणाचा अपघात झाला नाही पाहिजे। असे अगर आम्हाला जनावरे रस्त्यावर आढळले तर आम्ही ते सर्व जनावरे नगरपंचायतच्या ऑफिसमध्ये पूर्ण कोंडून टाकून आमच्या त्यांना सांगणे आहे